नमस्कार. गीताज टेलरिंग आर्टमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण 40 मापाचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग पाहणार आहोत. तर आपल्या याचं माप आहे, उंची आहे 15, छाती 40 आहे, शोल्डर 12, बाही लांबी आहे 10, दंडगेर आहे 6, गळा पुढचा आहे 6.5 आणि मागचा आहे 11 आणि कंबर आहे याची 35. तर आता आपण प्रथम उंचीचं माप टाकून घेणार आहोत. आपली उंची आहे 15 प्लस 1 इंच करायचं आहे, त्यात असं मिळून 16 होतं. इकडे आपण अशी उंची टाकून घेतली, इकडे आपण रुंदी टाकणार आहोत. तर याचं छातीचं माप आहे 40. तर चेस्टचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेतो आपण. तर इथे चौथा भाग आपल्या 40चा चौथा येतो 10, त्यात 1.5 इंच मिळवले तर 11.5 येतं आपलं. तर आपण 11.5 वर इथे खून करून घ्यायचे आहे. इकडे देखील 2 ठिकाणी आपण खून करून घेणार आहोत, कारण आपला व्यवस्थित चौकोन यावा. इकडे आपली 15 अधिक 1 इंचावर उंची 16, हे आपण पट्टीच्या साहाय्याने जोडून घेणार आहोत. तर इथे आपण प्रथम मागचा भाग टाकून घेणार आहोत. तर इथे आपला मागचा गळा आहे 11, तर तो आपण टाकून घ्यायचा आहे. गळा रुंदी आपली 2.5 आहे. गळा रुंदी आपली 2.5 आहे. इथे 2.5 इंचावर खून करून घ्यायची. इकडे आपण 3.5 इंच रुंद घेणार आहोत गळा मागचा. तर हे दोन्ही जोडून घेऊया. मला गळ्याचा शेप देऊन घ्यायचा, गोलवा आकार देऊन घ्यायचा. तर इथे आपले शोल्डर आहे 12, तर 12च्या निम्मे घेतो आपण. नेहमी शोल्डरच्या निम्मे इथे घेतो, ते येतं 6. तर इथे मुंड्या खोली देखील आपण 6 घेणार आहोत. जास्त घ्यायची गरज नाहीये, 6 मुंडा खोली व्यवस्थित बसते 40च्या मापाला. तर ती तितकीच घ्यायची आहे. 2 इंचावर शेप द्यायचा मागच्या भागाचा. 38 आणि 38च्या पुढच्या मापांना आपण 2 इंचावर शेप देतो नेहमी, तर तो तितकाच इथे द्यायचा आहे. इथे आपण टक्स पॉइंट देऊन घेणार आहोत 4.5 इंचावर. उंची देखील 4.5 इंच. दोन्हीकडे अर्धा इंच आपण टक्स देणार आहोत. इथे कमरेच्या जागी आपण अर्धा इंच मागे घेणार आहोत. किंवा कमरेचा चौथा अधिक 2 इंच देखील घेऊ शकता. मी अर्धा इंच मागे घेते. तर इथे आता आपण पाठीचा भाग कट करून घेणार आहोत. गळा तसाच ठेवायचा आहे, कारण वेगवेगळे गळे देखील असू शकतात. काही वेळेस आपण पानगळा वगैरे त्याला देखील आपण हेच पॅटर्न टाकू शकतो. डायरेक्ट स्ट्रेट असेल तर त्यावर कुठलाही आकार कॅनव्हासवर काढून आपण टाकू शकतो. कडनं कट करून घ्यायचं आहे. 2 इंचावरती मुंड्याचा शेप दिलेला आहे आपण, तो देखील कट करून घेणार आहोत. तर हा झाला आपला बॅक पार्ट. हा आपण दुसऱ्या पेपरवर साईडने ड्रॉ करून घेणार आहोत. इथे आपण साईडच्या रेषा ह्या ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. खाली आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे इथे, त्याच्या पुढे आपण पेपर ठेवलेला आहे. अशा प्रकारे 1 इंच सोडूनच पेपर ठेवायचा आणि इकडे आपण ड्रॉ करून घ्यायचं. मुंड्याच्या रेषा आपण काढून घेतलेल्या आहेत, तर तिथे आपण 6 इंच पुन्हा
चौकोन तयार करायचा आहे आणि इथे 1 इंचावर शेप द्यायचा आहे. तर अशा प्रकारे ते चौकोन 1 इंचावर आपण इथे शेप देऊन घेऊया. तर इथे आता आपण फ्रंट भाग टाकून घेणार आहोत. तर इथे आपला गळा आहे 6.5. 40च्या मापाला 7 ठेवला तरी चालतो. इथे आपण 7 ठेवूया. इथे देखील गळा थोडासा ब्रॉड करून घ्यायचा 3 इंच खाली आणि गळा रुंदी इथे वरती आपली 2.5च राहील. ते जोडून घ्यायचं आहे. इथे थोडा ब्रॉडनेस का ठेवायचा, कारण अगदी असं आवळल्यासारखं होऊ नये किंवा मोठ्या मापाच्या लेडीजला असं घाबरटपणा येतो. आवळल्यासारखं ब्लाऊज असेल तर असा थोडासा ब्रॉड गळा असेल तर ते सुटसुटीत राहतं आणि अगदी कम्फर्टेबल राहतं, म्हणून थोडासा ब्रॉड घ्यायचा. ज्याला नाही आवडत त्याला आपण 2.5ही घेतला तरी चालेल. तर इथे आपण आता उंची आहे 15. तर उंचीनुसार आपण 13 उंचीला आपण जसा 9 घेतो, 14ला 9.5, तर इथे आपण 15 आहे आता आपली इथे. तर इथे आपण 10 टक्स पॉईंट घेणार आहोत. तो इकडनं 4 इंचावर आलेला आहे आपला. तर हा आपला कन्फर्म पॉईंट आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे. इथे देखील 4 इंचावर आपण खूण करून घ्यायची आहे. या दोन्ही खुणा जोडून घ्यायच्या. तर इथे आपण 3 इंचाचा टक्स घेणार आहोत 40च्या मापाला. ह्या दोन्ही खुणा देखील जोडून घ्यायच्या 3 इंचाची आणि आपला टक्स पॉईंट. इकडे आपण प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे जे आपण टक्स 3 इंचाचा घेतला तेवढंच इथे आपण एक्स्ट्रा 3 इंच घेणार आहोत. ही रेषा अशीच सरळ पुढे घ्यायची. इथे मुंड्याच्या इथे आपण अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे पुन्हा आपलं हे शिवलं जाणार आहे. कट करून स्टिचिंग येणार आहे, त्यामुळे आपण इथे थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं. ते असं जोडून घ्यायचे हे दोन्ही पॉईंट. हा थोडा पुढे घ्यायचा. तर अशा प्रकारे आपलं 40 मापाचं प्रिन्स कटचं आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर इथे थोडासा इथे गोल आकार द्यायचा आहे. हा जो आपला शेप आहे तो तसाच थोडासा खाली अगदी नॉर्मली गोल आकार द्यायचा आहे. तर इथे आपण जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर तिथे आपण ही अशीच रेषा समोर घ्यायची खाली. पुढच्या भागात एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा, मागच्या भागात नाही. तर इथे आपण इथलं अंतर मोजायचं आहे. टक्स पॉईंट पासून हे आपलं 7.25 आहे. तर हे देखील आपलं इकडे देखील आपण 7.25 घ्यायचं आहे. तर ते इथे येत आहे. तर आता आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट आपली जी पहिला ड्रॉ केलेला आहे पेपर पाठीच्या भागाचा, तर याचा इथला पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे तिरपा. आणि इकडे जो हा आपण एक्स्ट्रा वाढवलेला पॉईंट आहे तो आणि हा इथे जो पॉईंट आलेला आहे सारख्या मापांचा तो जोडून घ्यायचा आहे इथे अशा प्रकारे. कटिंग करताना आपण हे इथूनच कट करायचं आहे जे वाढवलेलं आहे तिथून. तर अशा प्रकारे आपला पुढचा भागचा प्रिन्स कटचं ड्रॉ करून झालेला आहे. आपण ते कट करून घेऊया. हे इथे असंच तिरपं कट करून घ्यायचं आहे ते स्ट्रेट. स्टिचिंगचा प्रिन्स कट स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी देखील बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा.
पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवलेला आहे चेस्ट 36 मापाचा. तर कटिंगमध्ये आणि फरक असतो, पण स्टिचिंगमध्ये त्याच प्रकारे फक्त माप कमी जास्त येतं. तर तो व्हिडिओ पाहून देखील तुम्ही स्टिच करू शकता. हे पॅटर्न असेच अस्तरवर किंवा साध्या ब्लाऊजवर आपण टाकून कट करू शकतो. आणि असं स्टिच करून घ्यायचं आहे. कुठेही मार्जिन नाही, काय नाही, पण सगळं यात घेतलेलं आहे. त्यामुळे अगदी गोंधळून कुठेही जायचं नाही. बिनधास्त तुम्ही या कटिंगवर ट्राय करू शकता. आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे असं आपण कट करून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट. हा एक आणि हा एक आपला पार्ट तयार झालेला आहे. 15 उंचीचं ब्लाऊज खूप छान बसतं. आपल्याला असं वाटतं की ही खूपच उंची आहे, पण उंच असेल एखादा आणि जर चेस्ट 40 असेल तर नक्की 15 उंचीच्या मापाने तुम्ही ब्लाऊज ट्राय करून पहा. याच पॅटर्नवर असेच्या असे पॅटर्न अस्तरवर ठेवून तुम्ही कटिंग करून घ्या. मार्जिन सोडून टिप मारताना जे मार्जिन असतं ते मार्जिन व्यवस्थित सोडून जर तुम्ही स्टिचिंग केलं तर अगदी छान ब्लाऊज बसतं. नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.